उपाध्याय संस्थेच्या माध्यमातून भगवान बाबा वस्ती शाळेच्या एका वसतिगृहाच्या भूमिपूजनासाठी मी आलेली आहे। महामहिम आमचे राज्यपाल राजस्थानचे आमचे नेते आदरणीय हरिभाऊ नाना बागडे यांचा खूप आग्रह होता मी इथे यावं आणि त्यांच्या आदेशावरनं मी इथे आलेली आहे। चांगला कार्यक्रम पार पडला। आता मला पळायचं आहे बीड जिल्ह्यात, कारण माझ्या जिल्ह्यातले कार्यक्रमांना उशीर झाला। इथे प्रत्येक गावात लोकांनी थांबवलं 1-1 किलोमीटरवर। आज मोदी सरकार जे आहे ते वक्फ सुधारणा मंडळात ते वक्फ सुधारणा विधेयक दाखल करणार आहे। काय वाटतं? ते सादर करू द्या, ते बघीन काय वाटतंय। तर मोदी सरकार जर काही सादर करत असेल तर त्याचं स्वागत आहे, पण मी अजून ते बघितल्याशिवाय त्याच्यावर विस्तृत टिप्पणी नाही करू शकत। अवकाळी पावसामुळे जालना जिल्ह्यात अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान जे झालेलं आहे त्या संदर्भात पंचनामा करून बघतील। पीक कुठे आहे आता? उन्हाळी मक्का गहू काढलाय नशीब जिथे, ते बघून आपण त्याचं मी तहसीलदार आणि कलेक्टरला सांगेन। आज अजित दादा बीड दौऱ्यावर आहेत। हो, मी पण तिकडेच आहे। मला इथे उशीर झालाय, मला नाही माहिती। आता मी इथे आहे ना तुमच्या समोर। मी काय दुसऱ्यांचे काय चाललंय थोडंच मला माहिती आहे। आता कोणाचं काय चाललंय मला काय माहिती। त्यांची तब्येत तर बरेच दिवस झाली बरी नाही। हिंदीमध्ये सांगा काय सांगू? आज आपने शिलान्यास किया है। नाही, हे हिंदीचं काय विषय त्यांना काही ह्याच्यात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।